विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील तात्या धिवार यांनी कोळविरे तालुका पुरंदर गावामधल्या अपंग बांधवांना जेजुरी पोलीस स्टेशनचे एपीआय अंकुश माने साहेब यांच्या हस्ते अन्नधान्य किट वाटप करण्यात आले। यावेळी पंचायत समितीचे अधीक्षक छायाताई मिसाळ, प्रहार अपंग संघटनेच्या अध्यक्षा स्वर्गताई डोळे, ग्रामसेवक लोणकर, पत्रकार संतोष डुबल, राहुल नानेकर उपस्थित होते। आपल्या इथं बहुजन हक्क परिषद पुरंदर संस्थापक अध्यक्ष आपले सुनील तात्या धिवार यांच्या संघटनेच्या वतीने आज इथे आपल्या इथं जीवनावश्यक वस्तूचं वाटप कार्यक्रमासाठी आपल्या जेजुरी पोलीस स्टेशनचे एपीआय साहेब माने साहेब आपल्या इथं उपस्थित आहेत। तसेच श्री सुनील तात्या धिवार संस्थापक अध्यक्ष बहुजन हक्क परिषद पुरंदर हे सुद्धा हे आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। तसेच छायाताई मिसाळ अधीक्षक पंचायत समिती पुरंदर मॅडम सुद्धा उपस्थित आहेत। तसेच सुरेखाताई ढवळे अध्यक्ष प्रहार अपंग क्रांतिकारी आंदोलन, तसेच श्री संतोष डुबल पत्रकार हे आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। आज कोरोना व्हायरसचा एवढा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे। त्यानिमित्त आपल्या गावामध्ये बरेचशा संघटनांनी वाटप केलं। तसेच आज आपल्या कार्यक्रमाला तात्यांनी गावात आवर्जून दिव्यांग लोकांना जीवनावश्यक वस्तूचं किट वाटप करणार आहे। अभिनंदन करतो की समाजातील गरजू निकडीचे जे लोक आहेत त्यांना मदतीचा जो त्यांनी हात पुढे केलेला आहे, यातून त्यांच्यामधली सामाजिकता, समाजशीलता निश्चितपणे दिसून येते। मी बहुजन हक्क परिषदेचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो आणि समाजातील जे इतर घटक आहेत, ज्यांची देण्याची क्षमता आहे, त्या लोकांनी पुढे यावं असं आवाहन करतो। खरं तर कोविड-19चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे। प्रशासनासोबतच वेगवेगळ्या NGO आहेत, संस्था आहेत, त्या संस्थासुद्धा मदत करत आहेत। मी नागरिकांना सांगू इच्छितो की या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सोशल डिस्टन्स मेंटेन करणं खूप गरजेचं आहे। त्यासाठी सर्वांनी आपल्या घरामध्ये सुरक्षितरित्या राहणे, सतत सॅनिटायझरचा वापर करणे, सार्वजनिकरित्या बाहेर पडत असताना अत्यावश्यक कामासाठी मास्कचा वापर करा। खूप अत्यावश्यक काम असेल तर घरातील एकाच व्यक्तीने घराच्या बाहेर पडा। अनावश्यकरित्या घराच्या बाहेर कृपया करून पडू नका, तरच आपण या रोगाचा प्रादुर्भाव रोखू शकतो। तर नागरिकांनी एवढी जर काळजी घेतली तर निश्चितपणे आपण कोरोनाला हरवू आणि आपण जिंकू। धन्यवाद। त्या ठिकाणी कोळविरे गावामध्ये जे आमचे दिव्यांग बांधव आणि भगिनी आहेत त्यांना बहुजन हक्क परिषदेच्या वतीनं आम्ही जीवनावश्यक वस्तूंचं किट वाटप करतो। खरं तर संपूर्ण जगामध्ये या कोरोनाने थैमान घातलं आहे आणि त्याच्यामध्ये भारत देश सुटला नाही। आपल्या भारतामध्ये भारत देशाचं संपूर्ण राज्य म्हणजे भारतामध्ये जेवढी राज्य आहेत त्या सगळ्या राज्यामध्ये ह्या कोरोनाचा प्रसार प्रचंड वेगाने वाढतो। आता साहेबांनी सांगितलं आपल्याला की कोरोनाविषयी नेमकी काय काळजी घ्यायची। माझीसुद्धा तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुम्हीसुद्धा हा आजार गांभीर्याने घ्या। जर आपल्या गावामध्ये कोणा एका व्यक्तीला कोरोना जर झाला तर त्याची साथ इतक्या वेगाने पसरवेल की संपूर्ण गावच्या गावं बसतील। कोणी कोणाच्या मैत्रीला जायचं हा प्रश्न उभा राहील। आणि आत्ता जर समजा कोणाला कोरोना झाला आणि त्याला जर घेऊन गेले उपचारासाठी, तो बरा होऊन आला तरच आपला, नाहीतर त्याची मैत्रीसुद्धा आपल्याला करायला मिळणार नाही। म्हणून सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण सर्वांनी जास्तीत जास्त त्याच्याबाबत ज्या उपाययोजना केलेल्या जात आहेत त्याची काळजी घ्या। हात सॅनिटायझरने धुवा। जर सॅनिटायझर नसेल
तर घरातला साधा साबण असेल तरी त्या साध्या साबणाने सुद्धा आपण 2-3 वेळा हात धुवा, मास्क वापरा. आणि आपल्याकडे जे काय पाहुणे रावळे येतात त्या पाहुण्या रावळ्यांना हात जोडून विनंती करा की बाबांनो, या वर्षी येऊ नका, आपण पुढच्या वर्षी येऊ, भेटू. आपण जगलो तरच पाहुणे रावळे येणार आहेत. म्हणून पुन्हा एकदा जे सरांनी आपल्याला आवाहन केले त्याला तुम्ही सगळे प्रतिसाद द्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि हे आम्ही संघटनेच्या वतीने एक छोटीशी भेट या ठिकाणी आपल्याला देतो. खरं तर ह्या भेटीमध्ये पंचायत समितीच्या ज्या अधीक्षक मॅडम आहेत छायाताई साहेब यांचा या ठिकाणी मोलाचा वाटा आहे. त्यांच्याच वतीने तुम्हाला आज वाटप या ठिकाणी करण्यात येत आहे. तर ही छोटीशी मदत आम्ही तुम्हाला करतोय. आपण हार काय करू शकत नाही, परंतु एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. असाच एक वणवा पेटलेला असतो. त्या वणव्यामध्ये बरेचसे वाघ, सिंह हे मोठे मोठे प्राणी पळत सुटलेले असतात. आणि तिथं एक चिमणी एका तळ्यामध्ये जाते. त्या तळ्यामध्ये जाऊन चोच त्या पाण्यामध्ये बुडवते आणि ती पाणी चोचेतलं घेऊन त्या वणव्याला विझवायचा प्रयत्न करते. तिथं एक माकड येतं. ती म्हणते, अगं तू येडी आहेस का, एवढा मोठा वणवा लागला आहे, तू उडून जा, भाजून जाशील त्या वण्यामध्ये. तिने एक मार्मिक असं उत्तर दिलं, मी हा वणवा वणव्यामध्ये जरी विझू शकले नाही तर हा वणवा ज्यावेळेस विझेल त्यावेळेस हा वणवा विझवायसाठी मी छोटासा प्रयत्न करत होता, त्यामध्ये माझं नाव लिहिलं जाईल. म्हणून आम्ही सर्वजण तुम्हाला एक छोटीशी मदत करतोय. आपण सरांनी सांगितल्याप्रमाणे कोरोनाला हरवायसाठी ज्या त्याच्यावर उपाययोजना आहेत त्या उपाययोजनांचं योग्य रीती पालन करावं एवढंच मी आपल्याला या ठिकाणी सांगतो आणि थांबतो.